आपण 18, 19 आणि 20 जानेवारीच्या न्यूज डिस्कस करणार आहोत. चला तर मग पहिली न्यूज बघूया. राज्यात वाहन परवान्यासाठी 19 निकष. राज्यात बघा दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत चालले. त्या अपघातांना आळा बसावा यासाठी बघा प्रगत देशाच्या धर्तीवर नवीन वाहक चालक परवाना मिळवताना 19 प्रकारचे निकष पूर्ण करावे लागणार आहेत बघा. यासाठी 17 ठिकाणी स्वयंचलित वाहन परवाना तपासणी मार्ग तयार केले जाणार आहेत. तर 23 ठिकाणी वाहन योग्यता प्रमाणपत्र केंद्रे उभारली जाणार आहेत. नवीन नियमानुसार वाहन परवाना देताना गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली जाणार आहे आणि वाहन परवाना आधार कार्डशी जोडला जाणार आहे. ऑनलाईन पद्धतीने जर अर्ज केला तर स्वयंचलित मार्ग म्हणजेच ॲटोमॅटेड टेस्ट त्यासाठी वेळ दिली जाणार आहे आणि या ॲटोमॅटेड टेस्टच्या जागी सेन्सर लावले जाणार आहेत. CCTVच्या कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली ही चाचणी होणार आहे बघा. कमीत कमी 29 तासांचे वाहन प्रशिक्षण पूर्ण करावे लागणार आहे. चला तर पुढची न्यूज बघूया. या इलाक्यात बघा श्रीमंत नारायण अग्रवाल यांच्याविषयी माहिती आलेली आहे. तर श्रीमंत नारायण अग्रवाल हे महात्मा गांधीचे अनुयायी होते, अर्थतज्ज्ञ होते, पहिल्या लोकसभेचे ते खासदार होते, नागपूर विद्यापीठात अधिवक्ता, डीन, तर गुजरातचे राज्यपाल अशा विविध पदावर त्यांनी काम केलेलं आहे. तर गांधीजींनी बघा स्वयंपूर्ण खेडे ही संकल्पना अनेक वेळा मांडलेली होती. त्यांच्यामध्ये बघा मोठ्या अवजड उद्योगाऐवजी कुटीर उद्योगासारख्या लघु पातळीवरील उद्योगावर लक्ष केंद्रित करून खेडे स्वयंपूर्ण केले पाहिजे असा ते विचार मांडत होते. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं मत गांधीजींच्या मतांच्या अगदी विरुद्ध होतं बघा. त्यांचं म्हणणं काय होतं तर आंबेडकरांचं खेडे हे मुळातच जातीपातींचे डबके वाटत होते त्यांना. त्यामुळे खेडे केंद्र मानून आर्थिक विकासाची दिशा निर्धारित करणे त्यांना नामंजूर होते. त्यामुळेच गांधीवादी तत्त्वज्ञांचा अंतर्भाव करण्याविषयी संविधान सभेत चर्चा सुरू झाली तेव्हा बाबासाहेबांनी गांधीवादी आर्थिक प्रारूपाला विरोध केला होता. ह्या लेखात 3 औद्योगिक क्रांत्या आपण आधीच डिस्कस केलेल्या आहेत. या अंकात बघा 4थ्या औद्योगिक क्रांतीविषयी आलेला आहे. तर आता 3री औद्योगिक क्रांती सध्या चालू आहे. ही 3री औद्योगिक क्रांती चालू असताना 4थी औद्योगिक क्रांती अगदी उंबरठ्यावर येऊन ठेपलेली आहे बघा. तर या 4थ्या औद्योगिक क्रांतीला इंडस्ट्री 4.0 नावानेही ओळखले जाते. तर क्लोस श्वाब या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या संस्थापक अध्यक्षाने हे नामकरण 2016 साली केले होते. तर ही चौथी जी औद्योगिक क्रांती आहे ती गुणवैशिष्ट्ये म्हणजे की ही क्रांती अंकीय विश्व, भौतिक विश्व आणि जैविक विश्व यांच्यातील सीमारेषा पुसट किंवा नष्ट करून यांच्यात मेळ घालणारी असणार आहे. तर या लेखात बघा ग्राहक किंमत निर्देशांक आणि घाऊक किंमत निर्देशांक यांच्याविषयी माहिती आलेली आहे. तर बघूया महत्त्वाची माहिती. बघा ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजे त्याला आपण CPI म्हणतो आणि घाऊक किंमत निर्देशांक म्हणजेच WPI असे महागाई किंवा चलनवाढीचे मापनाचे 2 प्रकार आहेत. त्यांना अनुक्रमे किरकोळ आणि घाऊक चलनवाढ असे म्हटले जाते. सुरुवातीला मी तुम्हाला ग्राहक किंमत निर्देशांक याविषयी माहिती सांगतोय. तर ग्राहक किंमत निर्देशांक यात बघा किरकोळ दरात ग्राहकाकडून सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या वस्तू व सेवांच्या एका विशिष्ट सूचीच्या एकूण किंमत वाढीची भारित सरासरी असते. किरकोळ चलनवाढ ही बघा ग्राहक पातळीवर मोजली जाते आणि सेवांचाही समावेश किरकोळ महागाईत असतो. यामुळेच बघा किरकोळ दर सामान्यांच्या जिव्हाळ्याचा ठरतो आणि रिझर्व्ह बँकेकडून पतधोरण ठरवताना हाच दर लक्षात घेतला जातो. कोणता? ग्राहक किंमत निर्देशांक म्हणजे CPI. तर घाऊक किंमत निर्देशांक म्हणजेच WPI याच्याविषयी माहिती सांगतो मी आता. घाऊक विक्रेत्याकडून विक्री होणाऱ्या वस्तूंच्या किमतीतील सरासरी बदल हा घाऊक किंमत निर्देशांकातून पुढे येत असतो. घाऊक महागाई ही बघा उत्पन्नाच्या पातळीवर मोजली जाते. तरी तुम्ही जेव्हा इकॉनॉमी वाचता त्यावेळेस ग्राहक किंमत निर्देशांक आणि घाऊक
किंमत निर्देशांकाविषयी व्यवस्थित माहिती बघायची आहे. त्यात कुठल्या कुठल्या गोष्टीचा समावेश केला जातो, अन्न, कपडे, प्राथमिक वस्तू, इंधन वगैरे, त्याचा भार किती असतो ते पण लक्षात ठेवायचं आहे, ते पण महत्त्वाचं आहे. तर खाद्यवस्तूंच्या किमती का वाढत आहेत, खाली पॉईंट दिला आहे बघा. तर डायरेक्ट इनडायरेक्टमध्ये महागाई का वाढत आहे, खाली काय 2-4 पॉईंट देऊन तुम्हाला क्वेश्चन डायरेक्ट विचारला जाऊ शकतो. तर मी त्यातलं पॉईंट वाचतो की खाद्यवस्तूंच्या किमती का वाढत आहेत. तर वार्षिक खरीप उत्पन्नात झालेली घट, तसेच एल निनोच्या परिणामी तुटींच्या आणि अनियमित राहिलेल्या पावसाने रब्बीच्या पेरण्याही घटलेल्या आहेत, त्यामुळे किमती वाढत आहेत बघा. तर असर अहवाल कोण प्रकाशित करते, तर प्रथम एज्युकेशन फाउंडेशन. लक्षात ठेवा, क्वेश्चन पण येऊन गेला आहे माहिती आहे याच्या अगोदर. तर बघा, या अहवालात एक स्मार्टफोन विषयक त्यांनी मुद्दा दिलेला आहे, तुम्हाला तो सांगतो मी. बघा, स्मार्टफोन वापरू शकणाऱ्या विद्यार्थ्याचे प्रमाण अनुक्रमे 90.4 आणि 95.6% असल्याचे दिसलेले आहे बघा या अहवालात. पुढची न्यूज बघा, पश्चिम आशियातील तणाव तीव्र. तर मंगळवारी बघा, इराणने आपले शेजारी पाकिस्तान आणि इराकवर क्षेपणास्त्र हल्ले केलेले आहे. तर इराणने मंगळवारी पाकिस्तानातील जैश ए अदिल या बलुचिस्तान प्रांतातील दहशतवादी गटाच्या 2 तळावर क्षेपणास्त्र आणि ड्रोननं हल्ला केलेला आहे. त्यासाठी त्यांनी एक कारण दिलेलं आहे कशामुळे हल्ला केला तो. तर त्यांचं म्हणणं आहे की क्षेपणास्त्र हल्ले हे सीमेवर होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांचा बंदोबस्त करण्यासाठी होते, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. ऑलरेडी बघा, मध्य आशियात हमास आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू आहे, त्यात आणखी ही भर पडलेली आहे. पुढची न्यूज बघा, शालेय स्तरावर कोचिंग सेंटर बंद. केंद्र सरकारने एक नियमावली आणलेली आहे कोचिंग सेंटरविषयी. तर तुम्हाला मी त्यातलं महत्त्वाचं पॉईंट सांगतो. तर केंद्र शासनाने इयत्ता 10वीच्या खालील म्हणजे 16 वर्षाखालील विद्यार्थ्यांना कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश देण्यास मनाई केलेली आहे. विद्यार्थी आत्महत्या, स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षांच्या तयारीच्या नावाखाली वाढलेले खाजगी शिकवण्यांचे दुकानदारी आणि मनमानी कारभारावर अंकुश ठेवण्यासाठी ही नियमावली आणलेली आहे. तर या नियमावलीमध्ये काय काय आहे, तर 10वी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व 16 वर्षावर विद्यार्थ्यांना कोचिंग सेंटरमध्ये प्रवेश दिला जाणार. किमान पदवी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची शिक्षक म्हणून नियुक्ती. प्रत्येक कोचिंग सेंटरमध्ये समुपदेशाची नियुक्ती बंधनकारक करण्यात आली. तर नियमांचे उल्लंघन केल्यास 1 लाख रुपयापर्यंत दंड किंवा नोंदणी रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. तर परीक्षेतील अव्वल विद्यार्थी आपल्या सेंटरमध्ये शिकल्याचे फलक लावण्यास मज्जाव करण्यात आला आहे कोचिंग सेंटरवाल्यांना. गुणवत्ता यादीत स्थानाचे आश्वासन देण्यास बंदी. तशा आशयाची जाहिरात थेट किंवा आडवळणी करण्यास मनाई करण्यात आली. आठवड्याची सुट्टी तसेच सण उत्सवांच्या कालावधी सुट्टी देणे आवश्यक करण्यात आलेलं आहे. महिलांसाठी गुलाबी रिक्षा. गुलाबी रिक्षा या योजनेअंतर्गत बघा, या रिक्षासाठी वित्तपुरवठा करणाऱ्या संस्था 70% कर्ज देणार आहेत. तर 20% राज्य शासन आर्थिक भार उचलणार आहे. तर 10% लाभार्थी महिलाचा सहभाग असणार आहे. संविधानाविषयी दररोज पेपरमध्ये माहिती येते बघा. तर त्यातील महत्त्वाचे पॉईंट आज बघूया. बघा, इंग्रजांनी फोडा आणि जोडा या म्हणजेच फोडा आणि राज्य करा या नीतीचा वापर करून भारतावर राज्य केलं बघा. म्हणून त्यांनी बघा 1909च्या कायद्यात ब्रिटिशांनी मुस्लिमांकरता स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद केलेली होती. आणि 1911ला बघा बंगालची फाळणी, नाही 1905ला बंगालची फाळणी केली होती, पण 1911ला ती रद्द केली होती. 1906ला मुस्लिम लीगची स्थापना झालेली होती. जेव्हा नेहरूंनी त्यांचा अहवाल सादर केला त्यावेळेस जिन्नांनी बघा त्याला प्रत्युत्तर म्हणून 14 मुद्दे असलेले निवेदन सादर केले होते. त्यालाच आपण जिन्नांचे 14 मुद्दे असे म्हणतो बघा. तर त्या 14 मुद्द्यात काय काय होतं, तर केंद्रीय कायदेमंडळात 1/3 मुस्लिम प्रतिनिधित्व असले पाहिजे. मुस्लिमांकरता स्वतंत्र मतदारसंघ हवेत. तसेच सर्व धर्मसमूहांना स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद असली पाहिजे.
तर पंजाब, बंगाल आणि वायव्य सरहद प्रांत यामध्ये बहुसंख्य मुस्लिम होते. त्यामुळे या प्रांतामधील मुस्लिम बहुलतेला धक्का पोचेल असे प्रांताचे विभाजन करता कामा नये. याशिवाय सिंध प्रांत मुंबई प्रांतापासून अलग केला पाहिजे असं त्यांच्या 14 मुद्द्यात मागणी होती बघा. तर पंतप्रधानांचा सोलापूर दौरा होता बघा. त्यात त्यांनी काही योजनांचं उद्घाटन केलेलं आहे. तर महत्त्वाची योजना मी तुम्हाला सांगतो यात. कायाकल्प आणि शहरी परिवर्तनासाठी अटल अभियान म्हणजे त्याला अमृत 2.0 असं म्हणतो. या अंतर्गत बघा घरोघरी पाणी पुरवठा आणि सांडपाण्याची व्यवस्था केली जाणार आहे. यासाठी बघा 7 प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आलेले आहे. तर PM स्वनिधी या योजनेअंतर्गत राज्यातील 50,000 पतविक्रेत्यांना पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या हप्त्यांचे ऑनलाईन वितरण व 3 पतविक्रेत्यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते धनादेश वितरण करण्यात आले. तर PM स्वनिधी योजना कशासाठी आहे तर पतविक्रेत्यांसाठी लक्षात असू द्या. आणि अमृत 2.0 अभियान ती कशासाठी आहे ते एक लक्षात असू द्या. चला तर मग 3 दिवसाच्या एवढ्या न्यूज महत्त्वाच्या आहेत. तर ज्या दिवशी पेपरमध्ये कमी न्यूज असतील महत्त्वाच्या तर ते एकत्र 1-2 दिवसाच्या कंबाईन करून आपण डिस्कस करत जाऊ. चला तर मग धन्यवाद.